नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. महादेव जानकर यांचं सुदैव, ज्यामुळे ते विमान अपघातामधून वाचले. अजित पवार यांच्या विमानामधूनच ते प्रवास करणार होते, मात्र त्यांना झोप लागली आणि महादेव जानकर यांनी प्रवास करणं टाळलं. अजित पवार आणि महादेव जानकर दहिवडीमध्ये एकत्र सभा घेणार होते. अजित पवार यांच्या विमानामधूनच जानकर प्रवास करणार होते, मात्र त्यांना झोप लागली आणि मग त्यांनी ते प्रवास करणं टाळलं. त्यामुळे ते सुदैवानं वाचले असं आता म्हणता येते. मात्र या दुर्दैवी अपघातामध्ये अजित पवार यांचं मात्र निधन झालं. एकत्र सभा घेण्यासाठी अजित पवारांसोबत जानकर याच विमानानं जाणार होते, जे अपघातग्रस्त झालं. त्यांचं सुदैव म्हणावं लागेल आता की या विमानानं त्यांनी प्रवास केला नाही. मात्र अजित पवार यांच्यासह इतरही जे विमानातले उपस्थित व्यक्ती होते त्यांचा देखील या सगळ्यामध्ये दुर्दैवी अंत झाला. स्वतः महादेव जानकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. जानकरजी, काय नेमकं घडलं होतं? तुम्ही सुद्धा या विमानातून जाणार होता असं समजते. काय कारण झालं आणि तुम्ही या विमानातून गेला नाहीत? काय आदरणीय अजितदादांचा मला 24, 25 आणि 26 3 दिवस कंटिन्युटी फोन येत होता. आणि 26ला संध्याकाळी आमचा नंदगडला राष्ट्रीय समाज पक्षाचा संगोळी रायनाचा राज्याभिषेकाचा प्रोग्राम असतो. आणि दादांचं मला म्हणले होते की दादाच्या राष्ट्रवादीची आणि माझी आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची युती सातारला झालेली आहे, तर आपण सातारच्या सभेला बरोबरच जाऊ, दादा मला म्हणले होते. आणि विशेष म्हणजे नगरपालिका बारामतीला सीट राष्ट्रीय समाज पक्षाची आली तेव्हा ते म्हणते की मला तुमच्या एका नगरसेवकाची कॉप्ट करण्यासाठी मदत लागणार आहे आणि पुढं मागं आपण राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करायला आपण तयार आहे, दादा म्हणते. माझं आणि त्यांचं जुळत होतं, पण दुर्दैव या महाराष्ट्राचं नशीब खराब बनायचं का काय समजत नाही मला. प्रमोद महाजनजी, आदरणीय प्रमोद महाजन, आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडेजी, आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय आराराबा पाटील आणि आता जो महाराष्ट्रातला हा नेता, लोकनेता आदरणीय अजितदादा पवार या जाण्यामुळं महाराष्ट्राचं आणि टोटल भारताचं नुकसान झालेलं आहे. हे नेता, आमदार, मंत्री, खासदार होणं सोपं असतं, परंतु नेता बनणं अवघड असतं. आणि हे त्या तोडीचे नेते होते की राज्याचा आणि देशाचा विकास करणारा हा माणूस होता. त्यामुळं भयानक वाईट झाले आपल्या राज्याचं. आणि माझं आणि दादाचं राजकारण जरी वेगळं असलं तरी परंतु मैत्री म्हणून आमची फार चांगली होती. काही गोष्टीचा सल्ला दादा मला देत होते. मी नवीन मंत्री झालतो तेव्हा काही गोष्टीत मला त्यांनी दुधाच्या धंद्याबद्दलच्या टिप दिल्या अजितदादांनी. आणि कुठलीही गोष्ट काही काम करत असताना देखील दादा मला सांगणार की असं करावं लागेल. पण जानकरजी, आता जसं आपण म्हणतोय की तुम्ही या विमानानं गेला नाहीत आणि त्यामुळे तुम्ही सुदैवानं वाचलात असं आता आपण म्हणतोय, या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा तुमच्या कुटुंबियांपर्यंत ही बाब पोहोचली तेव्हा त्यांची नेमकी काय सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया होती? नाहीये काय की दादानी मला म्हणले आपण जायचं, पण 2 तारखेचं होतं विशेष म्हणजे. आणि ते त्यामुळे दादांच्या बद्दलची भूमिका आहे राज्याच्या विकासाची, ती आदरणीय आहे. आणि दुसरी गोष्ट, मी बेळगाववरनं यायला 3 वाजल्या पहाटे, त्यामुळे मी झोपलो होतो विशेष म्हणजे. त्यामुळे परंतु दादाचं जाणं हे राज्याच्या दृष्टीनं चांगलं नाही एवढंच मी सांगेन. आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं त्यांना मी आदरांजली वाहतो. महादेव जानकरजी, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्रशी या सगळ्या संदर्भात सविस्तर बोललात यासाठी.